स्वतःच्या जीवनाचं कोडं दुसऱ्याच्या हातून चुकीचं सोडवून घेण्यापेक्षा स्वतःच सोडवा. लेट होईल पण थेट होईल. आकाशात उडायचं असेल तर नुसते पंख असून चालत नाही, तर उडण्यासाठी आपण स्वतः प्रयत्न केले पाहिजेत. नमस्कार प्रिय स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या SC मराठी चॅनलवर. स्वामींचे प्रेरणादायी संदेश आहेत, जे आपल्याला प्रेरणा देतात, सकारात्मक ऊर्जेने भरतात आणि आपले ध्येय साध्य करण्यासाठी प्रेरित करतात. स्वामींचे अनेकदा एखाद्या व्यक्तीचा संघर्ष आणि त्याच्या यशोगाथा प्रतिबिंबित करतात, जे आपल्याला दाखवतात की कठीण काळातही आपण आपल्या कठोर परिश्रमाने आणि समर्पणाने यशस्वी होऊ शकतो. स्वामींचे संदेश ऐकून अनेक फायदे होतात. सकारात्मक विचार विकसित करण्यास मदत होते. स्वतःचा आत्मविश्वास वाढतो. आम्ही लक्ष्यांना अधिक सक्षम बनवते. एकदा एका घराला आग लागली. सर्व लोकांना घरातून बाहेर काढण्यात आले, तर काही लोक नुसते बघत होते. त्याच घरात पक्ष्याचे घरटेही होते. पक्षी आपल्या चोचीत थोडे पाणी आणून विस्तवावर ओतायचा, पण आग विझत नव्हती. पण पक्षीही थांबत नव्हता. नुसतेच आपल्या चोचीत पाणी आणून आगीवर ओतायचे. पुन्हा पुन्हा कावळ्याने त्याला पाहिले. हे पाहून तो हसायला लागला आणि म्हणाला, पक्षा, वेडा आहेस का? हे घर एवढं मोठं आणि तुझी चोच एवढी लहान आहे. हे पाहून तुला काय वाटतं? तुझ्या विझवण्याने ही आग विझून जाईल? असे पक्षी म्हणाले, हो, मला माहीत आहे की माझ्या विझवण्याने ही आग विझणार नाही. पण जेव्हा जेव्हा मी या आगीचा विचार करेन, तेव्हा या प्रकरणाची चर्चा होईल. तेव्हा आग विझवणाऱ्यांमध्ये माझे नाव असेल आणि शो पाहणाऱ्यांमध्ये तुमचे नाव असेल. आपल्या जीवनाचं पण असंच आहे. आपल्या आयुष्यात असे बरेच लोक आहेत, ज्यांना आपल्या यशाबद्दल वाईट वाटते. त्यांना आपल्यामध्ये नेहमीच काही दोष आढळतात आणि आपण एखादी छोटीशी चूक केली तर ते नाटक करतात. म्हणून अशा लोकांपासून नेहमीच दूर राहणे चांगले. श्री स्वामी समर्थ. काही वेळा भक्त आणि साधकांमध्ये एक वेळ अशी येते, जी वेळ त्यांना पूर्णपणे तोडून ठेवते आणि अशा वेळी त्यांचा जो विश्वास आहे तो पूर्णपणे डगमगून जातो. काही भक्त असे असतात, जे आपल्या इष्टदेवतेच्या नाव घेणे सोडून देतात. तसेच काही भक्तगण असे असतात, जे की अगदी नास्तिक बनून जातात, कारण की ते त्यांच्यावरील उभ्या ठाकलेल्या परिस्थितींना सहन करू शकत नसतात आणि ना हे ते समजू शकत असतात की त्यांच्यासोबत असे का घडत आहे. जे लोक पूजापाठ करतात, देवाची सेवा करतात, त्यांच्या मनात फक्त ही एकच गोष्ट असते की आम्हाला सुख मिळावे. आम्ही जी इच्छा मागतोय ते सर्व काही आमच्या म्हणण्यानुसार घडून येण्यास सुरुवात व्हावी. आमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्यात. आमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्यात. पण भक्त हो, जर तुम्ही फक्त सुखच भोगाल तर तुमच्या हिश्श्याचे दुःख कोण भोगणार? आणि मी इथे आपणास सांगू इच्छिते की सुख भोगण्याची जी मजा आहे ती तेव्हाच येते जेव्हा तुम्ही आधीच दुःख भोगून झालेले असाल. थोडक्यात सांगायचं तर असं समजा की कोणत्याही एका लाईनला छोटे करायचे असेल, म्हणजेच की ती तुम्ही एक रेषा काढली असेल, त्या रेषेला छोटे करायचे असेल तर तुम्ही एक दुसरी मोठी रेषा काढा. तेव्हाच तुम्हाला माहीत पडेल की ही आता मोठी झालेली आहे. अगदी अशाच प्रकारे जर तुम्ही आधीच दुःख भोगलेले आहे तरच तुम्हाला हे माहीत असतं की सुखाची व्हॅल्यू काय आहे. एका भुकेने व्याकुळ असलेल्याला अन्नाची किंमत माहिती असते की ते अन्न त्याच्यासाठी किती गरजेचं आहे आणि ते त्याच्यासाठी त्या क्षणी किती महत्त्वपूर्ण आहे, किती विशेष आहे. ज्यांच्या अंगावर कपडे नाहीत तो त्या कपड्यांची व्हॅल्यू जाणतो आणि ज्यांच्याजवळ घर नाही तो त्या घराची व्हॅल्यू जाणतो. त्यामुळे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःखे येतात तेव्हाच तुम्हाला सुखांचा अनुभव होतो. आणि या दुनियेमध्ये कोणीही असा व्यक्ती नाही ज्याला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त झालेले नाही. कारण हे जे दुःख आणि सुख आहेत ती सर्व तुमच्या कर्मांवर आधारित असतात. कोणी व्यक्ती अशी कर्मेच करू शकत नाही की ज्याने त्याला फक्त सुखांचीच प्राप्ती होईल, आणि कोणी व्यक्ती अशी कर्मे करू शकत नाही की ज्याने त्याला फक्त दुःखांचीच प्राप्ती होईल. जन्मोजन्मांतर हे सर्कल चालूच राहते. तर दुःखेही भोगावी लागतील, सुखेही भोगावी लागतील. हा एक प्रकृतीचा अटळ नियम आहे
आणि जेव्हा तुम्ही पूजापाठ करू लागता, जप तप साधना करू लागता, आणि जेव्हा देव तुमची परीक्षा घेतात, जे तुमचे इष्टदेव आहेत ते तुमची परीक्षा घेऊ लागतात, तेव्हा तुम्ही त्या गोष्टींना समजू शकत नसता की ते तुमची परीक्षा घेत आहेत. काही लोक तर देवाची पूजा यासाठी करतात की त्यांना ह्या सर्व अडचणी व समस्या येताच कामा नाही, आणि त्यातच जर त्यांना एक छोटेसे जरी खर्चातले ठेच लागले तरी ते देवाला दोष देऊ लागतात, देवाला कोसू लागतात, त्यालाच ब्लेम करून की हे देवा, मी तुझी एवढी सेवा केली आहे, पूजापाठ केली आहे, आणि हे सर्व काही अजूनही करत असतानाही मला एवढ्या साऱ्या अडचणींच्या बाधा, समस्या व कित्येक दुःखे का भोगावी लागत आहेत. एका उदाहरणाच्या स्वरूपात मी आपणास समजावू इच्छिते की एक व्यक्ती देवाची खूप सारी पूजापाठ करायचा, सेवा करायचा. त्याचा एक छोटासा ॲक्सिडेंट झाला आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे चालण्यामध्ये तो थोड्या काळासाठी असमर्थ राहिला. तेव्हा तो आपल्या घरातील देवाच्या मंदिरात गेला आणि तो खूपच राग द्वेष करत देवाला ताने देत चुलवू लागला की हे देवा, मी तुझी एवढी पूजापाठ करतो, एवढी मनोभावे तुझी सेवा करतो, रात्रंदिवस तुझे एवढे नाव घेत राहतो, तरी पण तू माझा ॲक्सिडेंट कसा करू दिलास? काय तुझा हाच न्याय आहे का? माझ्याकडून तुझी पूजापाठ सेवा केलेल्याच्या बदल्यात तुझा हाच न्याय आहे का? आणि मग पुढे त्याच दिवशी रात्री देव त्याच्या स्वप्नात येतो. त्याला त्या घटनेची दृश्य दाखवतात की त्याचा जो ॲक्सिडेंट होणार होता तो एवढा भयानक व भयंकर होणार होता की त्यात त्याचा मृत्यू निश्चित होता. पण कुठे ना कुठेतरी तुझी कर्मे एवढी चांगली होती, तुझी एवढी माझी पूजापाठ सेवा केलीस, माझे नाव घेतलेस, त्यामुळे ते एवढे भयानक ॲक्सिडेंट असतानाही तुला फक्त पायाला थोडेसे खरचटलेले आहे. तेव्हा कुठे त्या व्यक्तीला समजून आले की देव कसे तुमच्या जीवनामध्ये आपला रोल प्ले करत असतात, कशी तुमची मदत करतात. तर जे लोक असा विचार करतात की देव त्यांची कोणत्याच प्रकारची मदत करत नाही, तर अशा लोकांसाठी मी स्पेशली हे सांगू इच्छिते की देव तुमची परीक्षा घेतात तेव्हा ते तुम्हाला त्या लायकीचे बनवतात की तुम्ही त्या परीक्षांमध्ये यशवान होऊ शकाल, सफलता प्राप्त करू शकाल. देव कधी दुःखांना कमी करत नाही आणि नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून बाजूला करत असतात. ते दुःख तर ते तुमचे भोग असतात, ते भोगावेच लागतात. पण हा त्यांना भोगण्याची क्षमता मात्र तुम्हाला नक्कीच प्रदान करतात. आणि जेव्हा अशी क्षमता तुम्हाला प्रदान केली जाते तेव्हा ती दुःखे तुम्हाला दुःख वाटतच नाहीत. तर हे अगदी अशा प्रकारे आहे जसे की तुमच्या डोक्यावर कोणती 5 ते 10 किलोची वीट पडणार आहे, तर देव त्या विटेला पडण्यापासून ते वाचवू शकत नाही, पण त्या विटेचा भार मात्र नक्कीच कमी करून त्यापासून तुम्हाला होणारी इजा किंचित मात्र अवश्य करतील. त्या विटेच्या माऱ्याला, त्याच्या भाराला व वजनाला सहन करण्याची क्षमता मात्र नक्कीच प्रदान करतील. त्यामुळे तुम्हाला अगदी हलकी फुलकी दुखापत होईल. हे तुम्ही असे समजू शकता की एक व्यक्ती तिखट मिरची चुकून खाऊन गेला आणि त्याला ती एकदम आगीप्रमाणे तोंडात झोंबली व त्याने त्वरित गूळ साखर खाल्ली. त्याला लगेचच आराम मिळाला. तर या गूळ साखरेची क्षमता देव तुम्हाला प्रदान करतो. तर येथे झाले काय की गूळ साखरेप्रमाणे त्या मिरचीचा तिखटपणाचा गुण कमी होत नाही, पण त्या तिखटपणाला सहन करण्याची क्षमता ती गूळ साखर तुम्हाला प्रदान करते. त्यामुळे ती तिखट मिरची शांत होऊन जाते, जेणे की नंतर तुम्हाला ती जाणवतही नाही की तुम्ही मिरची खाल्ली होती. तर बघतो तुमची जी देवता आहे, तुमची इष्टदेवता आहे, ते तुमच्या जीवनामध्ये जो काही आपला रोल प्ले करत असतात, आपली कृपा करत असतात, ते हेच असते की ते तुमच्या जीवनामध्ये एवढी क्षमता प्रदान करतात की तुम्हाला तुमच्या जीवनात सुरू असलेली ती दुःखे तुम्हाला दुःखे भासतच नाहीत, तुम्ही कधी दुःखी होतच नाही. त्यामुळे देवाला कधीही दोष देण्याचे कार्य तुम्ही चुकूनही करू नका. जे काम तुम्ही करत आहात ते तुम्ही तुमच्या बुद्धीने करत आहात, तुमच्या इच्छेनुसार करत आहात. त्यात तुमच्या देवाचा कोणताच दोष नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की देव तुमची जी परीक्षा घेतात ती कशी घेतात, ज्याने की तुम्ही हे जाणून जाल की देव तुमची आता परीक्षा घेत आहे. तर देव जेव्हा तुमची परीक्षा घेत असतात तेव्हा काही वेळा असे होते की जसे की तुम्ही जेवण जेवत आहात
आणि त्या क्षणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात कोणी भुकेलेला व्यक्ती येतो, किंवा भिक्षा मागणारा साधू संत येतो, किंवा मग कोणी गाय येते, कुत्रा येतो, आणि अशा वेळी तुमच्या ताटातील भाजी चपाती त्यास खायला देता, त्यास भरवता, तर याचा अर्थ हा आहे की तो तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. काही लोक आपल्या ताटातून नव्हे तर स्वयंपाकघरातील ठेवलेले अन्न देतात, पण तुम्ही स्वतःच्या थाळीतील त्यास देता, तर यास बोलले जाते की तुम्ही तुमच्या तोंडातील घास त्यांना दिला, आणि यास आपल्या धर्मशास्त्रात सर्वात मोठे दान बोलले जाते. तर हे लक्षण जर तुम्हाला आढळून येते तर देव तुमची परीक्षा घेत आहे. काही वेळा तुमच्यासोबत असे होते की तुम्ही कुठे जात आहात आणि कोणी गरीब व्यक्ती थंडीने कुडकुडत आहे, आणि तिला पाहून तुमच्या मनात भाव जागृत होतो, आणि तुम्ही स्वतःच्या अंगावरील कपडा अथवा जॅकेट, स्वेटर त्या व्यक्तीला देऊन तिच्या अंगाला ढाकता, किंवा मग स्वतःकडे पैसे खर्च करून तिला नवीन घेऊ देता आणि त्या व्यक्तीला सुखी करता, त्याच्या चेहऱ्यावर हसू आणता. तर हे सर्वात मोठे दान असते, जे की तुम्ही कोणा व्यक्तीच्या शरीरात ठाकता, तिच्या अंगावर कपडा देता. बघतो जेवढे पण असहाय्य जीवजंतू, प्राणी व मनुष्य आहेत, जे की अन्न, वस्त्र, निवारा करण्यास असमर्थ आहेत, आणि अशांना तुम्ही जर मदत करता, तर हीच देवाची तुमच्यावरील सर्वात मोठी परीक्षा असते. अशा लोकांवर कायम व नेहमी देव आपल्या कृपेचा वर्षाव करत राहतात. कधीही देवावरील तुमचा विश्वास तोडू नका, कारण ते सदैव तुमच्या सोबत राहत असतात. तुम्हाला तुमच्यावरील संकटांनी तारून नेतात, आणि तुम्हाला ते कळतही नाही. तुम्ही भक्त सुदामाला तर जाणतच असाल. ते किती गरीब होते. ते श्रीहरी कृष्णाचे खूप मोठे भक्त होते व मित्रही होते, आणि शेवटी ते कसे बसे श्रीकृष्णाच्या दरबारात आले. तेव्हा लोक हसायला लागले की हा द्वारकाधीशांचा एवढा गरीब मित्र कसा काय असू शकतो. पण तरीही त्यांना कधी कृष्णाची साथ सोडली नाही. ते जे काही खायचे, खरं तर त्यांच्याकडे दोन्ही वेळचे अन्नही नव्हते, तरीही जे काही खायचे त्यातील ते पहिले द्वारकाधीशाला भोगप्रसादाच्या स्वरूपात दाखवायचे, आणि त्या अन्नासाठी ते त्यांना धन्यवाद द्यायचे. आणि मग पुढे द्वारकाधीश कृष्णाने त्यांच्या जीवनाला असे काही कलटले की जेव्हा ते द्वारकाधीशीत एकदा नगरीत पोहोचले, त्यावेळी फक्त सुदामासाठी एक महाल तयार केला जात होता. त्याच्या कुटुंब परिवारासाठी सुवर्णवस्त्र तयार केले जात होती, आणि आज सुदामाचे नाव श्रीहरिकृष्णांसोबत घेतले जाते, आणि ते श्रीकृष्ण लोकी म्हणजेच गोकुळात निघून गेले. तसेच बघतो गोस्वामी तुळशीदासांविषयी तुम्हाला माहीतच असेल. गोस्वामी तुळशीदास जे श्रीराम व श्री हनुमान महाराजांचे अनन्य भक्त होते, आणि जेव्हा त्यांना शारीरिक पीडा झाली, त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या, रोग व आजार झाला, तेव्हा त्यांनी श्री हनुमान महाराजांना विनंती केली, आणि त्यांच्या लाखो विनंती केल्यानंतरही श्री हनुमान महाराज आले नाहीत. तरीही त्यांनी विश्वास सोडला नाही, आणि श्री हनुमान महाराजांच्या कृपेच्या कारणामुळे त्यांनी श्री हनुमान साटिकेची रचना केली. बघतो हे हनुमान साटिका एक असे स्त्रोत आहे, एक असा पाठ आहे, ज्याने व्यक्तीच्या शारीरिक रोग व पीडांवर विजय प्राप्त केला जाऊ शकतो. श्री हनुमान महाराजांच्या कृपेने तर अशी लोक होती ज्यांनी देवावरील विश्वास कधी तोडला नाही. जर तुम्ही अडून दृढ विश्वासाने देवासोबतच राहता की हा तर माझ्या सोबत आहे, तर मग निश्चितच तुमचे हे नाव नदीकाठी लागलेच म्हणून समजा. तुम्ही देवावर दृढ विश्वास ठेवून आपली कर्मे करत राहाल, तर ते तुमच्या जीवनाला भौतिक सुखमय तर बनवतीलच, त्यासोबत तुमचे आध्यात्मिक जीवनही सुखमय बनवून तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. त्यामुळे भक्तांनो, कधीही देवावरील विश्वास तोडू नका, कायम विश्वास ठेवा, कारण की फायदेवर सर्वांच्या घरात येतच राहा, आणि त्यातून देव तुमचे सदैव रक्षण करतात. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. तुम्हाला आयुष्यात अनेक वेळा अपयशाला सामोरे जावे लागेल, पण कुठेतरी अपयशात यशस्वी होण्याचा मार्ग असेल. आता हे तुमच्यावर अवलंबून आहे की तुम्हाला अपयशामुळे दुःखी राहायचे आहे की यशाचा मार्ग शोधून आनंदी राहायचे आहे. तुम्ही तुमची स्वतःची कामे करा, कारण तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे काम तुम्ही दुसऱ्या व्यक्तीला देत असाल,
आणि ते न केल्याने तुमचे नुकसान होऊ शकते, तर ही तुमची सर्वात मोठी चूक असू शकते. कारण ही भीती तुमच्या मनात कायम राहील. हे काम वेळेवर पूर्ण होईल की नाही, किंवा ते नीट पूर्ण होईल की नाही हे माहीत नाही. म्हणूनच असे म्हणतात की तुमचे काम स्वतः करा, म्हणजे तुम्हाला तुमच्या कामाची चिंता करावी लागणार नाही आणि तुमचे काम पूर्ण होईल, वेळेवर आणि कोणतीही चूक न करता. एका गावात एक शेतकरी राहत होता, जो खूप श्रीमंत होता. त्याच्याकडे बरेच शेत होतं. त्या शेतकऱ्याने आपल्या सर्व शेतात भाताची पिके लावली होती. थंडीच्या काळात शेतकऱ्यांच्या शेतामधील पिकांमध्ये पक्ष्याने घरटे बनवले होते. त्या पक्ष्याला 2 पिल्ले होती. ती अद्याप उडण्यास सक्षम नव्हती आणि त्यांचे पंख अद्याप पुरेसे मजबूत नव्हते. पक्षी दिवसभर भक्ष्याच्या शोधात हिंडतात आणि संध्याकाळी आपल्या पिलांना खाऊ घालतात, जेणेकरून ते पोट भरतील. एके दिवशी दुपारी शेतकरी शेतात आला आणि पिके पाहून म्हणाला, आता ही सर्व पिके तयार झाली आहेत आणि काढणीसाठी तयार आहेत. मी उद्या मजुरांना बोलावून काढतो. शेतकऱ्याचे हे बोलणे ऐकून पक्ष्यांची पोरं खूप घाबरली. संध्याकाळी जेव्हा पक्षी मुलांसाठी अन्न घेऊन आला, तेव्हा तिने पाहिले की मुले खूप घाबरली आहेत आणि पक्ष्याने मुलांना मिठी मारली आणि विचारले, तुम्ही इतके का घाबरता? तेव्हा मुलांनी सांगितले की आज या शेताचा मालक आला होता आणि तो या शेतात हिंडत होता आणि पीक बघत म्हणत होता की आता पीक तयार आहे, मजुरांना बोलवा आणि कापणी करा. मुलं पक्षाला म्हणाली, आम्ही अजून उडण्यास योग्य नाही. हे पीक कापले तर आमचं काय होईल? पक्ष्यांनी मुलांना समजावून सांगितले की हे पीक अजून काढले जाणार नाही. 5 दिवस उलटले आणि 7व्या दिवशी मालक पुन्हा आला आणि म्हणाला, हे पीक तयार आहे. कोणीही मजूर पीक काढण्यास तयार नाही. सर्वजण बहाणे काढत आहेत. काही हरकत नाही, मी उद्या माझ्या भावांना घेऊन येईन आणि पिकाची कापणी करेन. त्या दिवशी संध्याकाळी जेव्हा पक्षी अन्न घेऊन आला, तेव्हा मुलांनी पक्षाला शेतकऱ्याने सांगितलेले सर्व काही सांगितले. यावेळी पक्षी म्हणाला, काळजी करण्याची गरज नाही. हे पीक अद्याप काढले जाणार नाही. 4 दिवस गेले आणि मग 5व्या दिवशी जेव्हा पक्षी धान्य घेऊन आला, तेव्हा मुले म्हणाली की आज शेतकरी पुन्हा आला आहे आणि म्हणत आहे की भाऊ, लोक माझ्या रोजच्या गोष्टी उद्यासाठी पुढे ढकलत आहेत. आता पीक जवळजवळ तयार आहे. आता नाही तर पीक खराब होईल. मी मजूर आहे. मी उद्यापासून कापणी सुरू करतोय. मुलांचे हे शब्द पक्षाने ऐकले. तेव्हा पक्षी म्हणाला की आता आम्हाला येथे राहणे योग्य नाही. आम्हाला ताबडतोब राहण्यासाठी दुसरी जागा शोधावी लागेल. मुलांनी आईला विचारले, आई, एवढ्या मोठ्या शेतात शेतकरी एकटा मजुरांशिवाय आणि भावांच्या मदतीशिवाय कसा काढू शकतो? मग घाबरायची काय गरज आहे? मुलाचे हे ऐकून पक्षी म्हणाला, मुलांनो, आजपर्यंत शेतकरी इतरांवर अवलंबून असायचा, पण आता त्याचा स्वतःवर विश्वास आहे आणि त्याने ठरवले आहे की तो त्याचे काम करेल आणि जो नाही करणार तो स्वतःचे काम करेल. आपल्याला माहीत आहे की प्रत्येक परिस्थितीत आपले स्वतःचे काम आहे. तेव्हा तुमचे काम स्वतः करा आणि तुमचे पंख मजबूत झाले आहेत. तुम्हीही आता उडू शकता. असे म्हणत पक्षी आपल्या मुलांसह उडून गेला. देव म्हणतोय, काळ कधी आणि कोणाला कसा रंग दाखवेल हे समजण्यापलीकडचे आहे. श्रीरामाचा राज्याभिषेक होणार हे रात्री ठरलं आणि सकाळी त्यांना वनवासाला जावं लागलं. म्हणूनच आपले कर्म करत राहावे. देव म्हणतो, जर तुमचा स्वतःवर विश्वास असेल तर तुम्ही बलशाली बनता. इतरांवर अवलंबून राहिलात तर ती तुमची चूक ठरते. बाळा, तुम्ही कधी योग्य होता हे कोणीच लक्षात ठेवत नाही, मात्र तुम्ही कधी चुकलात हे सर्वांनाच लक्षात राहतं. भूतकाळ आपल्याला जीवन समजून घेण्याची चांगली संधी देतो. बाळा, देव म्हणतो की आपला नवा दिवस आपल्याला जीवन जगण्याची दुसरी संधी देतो. म्हणूनच आपण प्रत्येक दिवस कशाचाही विचार न करता मनापासून जगलं पाहिजे. जीवन जगत असताना मनात नकारात्मक विचार असतील तर ते प्रथम मनातून काढून टाका. कारण नकारात्मक विचार असेल तर माणूस व्यवस्थित निर्णय व नियोजन करू शकत नाही
आणि त्याला सतत अपयशाचा सामना करावा लागू शकतो. व असे विचार मनात घोलत असतील तर आपल्या शरीरात मनोशारीरिक विकार निर्माण करतात व असे विचार आतून शरीराला पोखरतात व आपले आयुष्य कमी करतात. त्यामुळे जीवन जगताना भलेही मनाप्रमाणे घटना घडत नसतील तरीही त्यात गुंतून पडू नका. त्यामुळे भूतकाळातील सुखांचा फक्त आढावा घ्या व भविष्यकाळाचा विचार करून वर्तमान काळात जगा. कारण जीवन हे क्षणभंगूर आहे. बाळा, जगातील प्रत्येक मनुष्य वेगळा वागत असतो, त्याचा स्वभाव वेगळा असतो व प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात. आपण आपले विचार दुसऱ्यांवर बळजबरीने थोपवू शकत नाही व थोपवू नये. कारण प्रत्येक माणसाच्या विचारांमागे, वागण्यामागे त्याची अशी काही निश्चित कारणे असतात. तो असा का वागतो किंवा त्याचा स्वभाव असा का आहे, त्याचा शोध न घेता नुसती माणसांना धडाभड लेबलं लावायची असतात. आपल्याला अधिकार नसतो. आपण स्वतंत्र जगायचं व दुसऱ्याला पण स्वतंत्रपणे त्याच्या पद्धतीने जगू द्यायचं. बाळा, देव म्हणतो, आयुष्य खरं तर साधं सरळ असतं. माणूस त्याला विनाकारण गुंतागुंतीचे करण्याच्या मागे लागलेला असतो. आयुष्य म्हणजे काय हे शिकण्यासाठी तत्वज्ञानाची मोठमोठी पुस्तके वाचण्याची काही गरज नाही. आयुष्य देईल ते धडे गिरवत राहिलं तरी पुरेसं आहे. कारण आयुष्याचे धडे पुस्तकातल्या धड्यांपेक्षा जास्त सरळ असतात आणि माणसाला पुस्तकातल्या धड्यांपेक्षा केव्हाही जास्त शिकवतात. देव म्हणतो, बाळ, आपलं भविष्य समजण्याचा सगळ्यात सोपा मार्ग आहे ते घडवणे. कारण आपल्या आयुष्यात काय मोठं घडणार आहे ते आपण घडवल्याखेरीज आपल्याला कळत नाही. जेव्हा तुम्ही तुमचं आयुष्य तुमच्या हाताने, तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की आयुष्यात चूक असं काहीच नसतं. ज्यांना आपण चुका म्हणत असतो त्या खरं तर आयुष्यात आपल्याला सुधारण्यासाठी मिळालेली संधी असते. देव म्हणतो, बाळा, सुखी होणं आणि यशस्वी होणं या दोन सर्वस्वी वेगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला जर आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर पैसा कमवा आणि माणसे जोडा. पण तुम्हाला जर आयुष्य सुखी व्हायचं असेल तर आयुष्यात काहीतरी का होईना ध्येय ठेवा. ते ध्येय गाठण्यात तुम्ही अपयशी व्हाल किंवा यशस्वी व्हाल, पण ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात व प्रवासात तुम्हाला दुःखी व्हायला कधी एक क्षण देखील मिळणार नाही, हे नक्की. स्वामी बोलतात, आणि आपली भक्ती खरी असेल तर स्वामी सदैव आपल्यावर कृपाही करतात. आपली भक्ती खरी असेल तर स्वामी सदैव आपल्यावर कृपा देखील करतात. आणि म्हणून अशा या प्रेमळ आणि दयाळू स्वामींना एकच सांगावंसं वाटतं की, जोडोनिया कर चरणी ठेविला माथा, परिसावी विनंती माझी पंढरीनाथा. असो नसो भाव आलो तुझी आठाया, कृपादृष्टी पाहे मजकडे पंढरीराया. अखंडित असावे ऐसे वाटते पायी, सांहोनी संकोच ठाव थोडासा देई. तुका म्हणे आम्ही तुझी वेडी वाकुडी, नामे भवपाश होते आपुल्या तोडी. स्वामी भक्त हो. स्वामींना आर्ततेने हाक मारतो, त्याच्या हाकेला धावून स्वामी महाराज सदैव येतात आणि आपल्या भक्तांना एकच सांगतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. स्वामी महाराज आपल्या प्रत्येक भक्ताला सांगतात, अरे तू आमचा भक्त आहेस, मग तुझी जबाबदारी आमच्यावर असते. कारण जो भक्त नितांत श्रद्धा ठेवून सदैव आमचे स्मरण करतो तो त्याच्यापर्यंत आम्ही स्वतः जातो. म्हणून तर आमचा सेवेकरी झाला. पण ते आपोआप नाही, तर ती आम्ही घडवून आणलेली एक प्रक्रिया आहे. जेव्हा शिष्याच्या आध्यात्मिक तयारी पुरेशी झाली की तेव्हा खऱ्या अर्थाने गुरु त्याचा शोधात येतो, त्याच्यापर्यंत पोहोचतो. जसं कमळ फुललं की भुंग्यांना आमंत्रण द्यावं लागत नाही. पाणी 100 अंशापर्यंत तापण वाफ बनते, त्याची वाफ बनवावी लागत नाही. त्याचप्रमाणे शिष्य भक्तीमध्ये असा परिपक्व झाला की गुरुला त्याच्यापर्यंत जावं लागत नाही, शिष्याला गुरुपर्यंत यावं लागत नाही. गुरु अशा वेळेस त्या भक्ताला नाकारू शकत नाही. म्हणून तुला सांगतो, तुझी योग्यता सिद्ध करताना तुझ्या विश्वासाच खरी परीक्षा होत असते. म्हणून दुःख आलं तर खचून जाऊ नकोस, संघर्ष वाट्याला आला म्हणून मागे हटू नकोस. तू फक्त आमच्यावर विश्वास ठेवून एक एक पाऊल पुढे टाकत राहा. जेव्हा जेव्हा तू एक एक पाऊल पुढे टाकत आहेस
तेव्हा तुझ्यासोबत आम्ही देखील चालत आहोत. इतका जरी विश्वास आमच्यावर असेल तर तुझ्यासाठी प्रत्येक वाट ही अगदी सोपी होऊन जाणार आहे. आज तुझ्यासाठी खूप आनंदाचा दिवस आला आहे. तुझ्या सर्व इच्छा आज पूर्ण होणार आहेत. जे जे स्वप्न तू पाहिले आहेस ते आज सत्यात उतरणार आहे. आज सर्वात मोठी कठीण इच्छा मी स्वतः पूर्ण करणार आहे. तुझं सर्व दारिद्र्य संपून जाणार आहे. तुझं नशीब आज बदलणार आहे. तुझे सर्व भोग आज मिटणार आहेत. त्यामुळे तू हा संदेश शेवटपर्यंत ऐक. होय बाळा, दुर्लक्ष करू नकोस. आज तुझ्यासाठी खूप मोठा राजयोग आला आहे. आज तुझ्या कुटुंबावरील अटळ संकट नष्ट होणार आहे, ज्याची अपेक्षा तू सोडलीस. तो येणारा गुरुवारपर्यंत तुझी स्वप्न देखील पूर्ण होणार आहेत. बाळा, तुझं दुःख, दारिद्र्य, चिंता, रोग सर्व आज संपुष्टात येणार आहे. चमत्कार तर तू अनुभवशील. तू दुःखी पुढे राहणार नाही, कारण तुझा भाग्योदय आता होणार आहे. तुला जे जे काही हवं आहे ते आज सर्व माझ्याकडून मी तुला प्रदान करत आहे. बाळा, तू माझा प्रिय भक्त आहेस. ज्याने तुला दुःख दिले ते सुद्धा आता पश्चाताप करतील. आता पश्चाताप त्यांनाही होणार ज्याने तुला सत्वन पाठवून तुझा निघून जाणार. तुझी सर्व मनोकामना आज पूर्ण होणार. आज तुला मी इतकं देणार आहे की माझ्याकडे मागण्यासाठी तुला काहीच उरणार नाही. विश्वास असल्यास स्वामी नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी भक्तांनो, सर्वात प्रथम स्वतःचा आदर तुम्ही करायला शिका. तुम्ही जर स्वतःचा आदर केला नाही तर लोक तुमचा आदर करणार नाहीत. तुम्ही स्वतःला महत्त्व द्या. स्वतःमध्ये बदल करा आणि नेहमी स्वतःचा आदर करा. आपण इतरांमध्ये वेगळे तेव्हा दिसतो जेव्हा आपल्यामध्ये काहीतरी वेगळेपणा असतो. म्हणून आपले राहणीमान अतिशय चांगले असले पाहिजे. गरिबासारखे तुम्ही राहू नका. नेहमी स्वतःला प्रेझेंटेबल ठेवा. बाळा, नवनवीन गोष्टी शिकत राहा. नेहमी काही ना काहीतरी शिकत राहिलं पाहिजे. जगासोबत स्वतःला अपडेटेड ठेवलं पाहिजे. त्यामुळे इतरांवर आपली एक वेगळी छाप पडते आणि पर्यायाने आपली इज्जत वाढते. लोक आपली किंमत करायला लागतात. आपल्याला खूप काही येते म्हणून लोक आपल्याला संपर्कात येऊ लागतात. त्यामुळे तुम्ही अपडेटेड राहा. जर आपण रोज एखाद्याच्या घरी गेलो तर काही दिवस त्या व्यक्तीला चांगलं वाटेल, पण काही दिवसांनंतर तो व्यक्ती आपल्याला कंटाळायला लागतो. म्हणून काही दिवस तरी एखाद्यापासून दूर राहून बघा. त्या व्यक्तीला तुमची किंमत कळेल. तुम्ही जर नेहमी कोणासाठी अवेलेबल राहाल तर ती व्यक्ती तुम्हाला किंमत देणार नाही, भाव देणार नाही. बाळा, प्रत्येक गोष्टीसाठी दुसऱ्याची मदत तुम्ही घेऊ नका. कुठल्याही लहान सहान गोष्टीसाठी लगेच दुसऱ्याची मदत घेणे तुम्ही त्याला व्यक्तीला कमी समजायला लागतो. थोडीफार स्वतःची बुद्धी देखील तुम्ही वापरा. ते चालून प्रॉब्लेम सोडवा, स्वतः सोडवण्यासाठी नाही. आपल्या प्रत्येक वेळेस आपल्याला तो पाठीशी असतो. हा विश्वास असल्यास व्हिडिओला लाईक करून स्वामी माझ्या पाठीशी असे टाईप करा. बाळा, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. सुखामध्ये सगळेच आपल्या सोबतीला असतात. दुःखामध्ये कोणीही आपल्यासोबत नसते. दुःखाचा किंवा संघर्षात कात आपल्या एकाला सामना करावा लागतो. म्हणून जिद्द ठेवा आणि सर्वच दुःख इतरांसोबत वाटत फिरू नका. ते वाटत फिरण्यापेक्षा त्यामधून मार्ग काढून ताठ मानेने जीवन जगा. यामुळे लोक तुमची आपोआपच इज्जत करायला लागतील. हल्ली जग अतिशय स्वार्थी झालं आहे. बाळा, कोणीही गरजेशिवाय आपल्याला बोलत नाही. म्हणून मग आपली वागणूक अशी पाहिजे, ज्या व्यक्तीसोबत आपल्याला काम असेल तेव्हा त्याच्या संपर्कात राहावे. रिकामे तासनतास गप्पा मारत बसू नये. जेवढी आपली जवळीक वाढते तेवढी आपली किंमत कमी होत जाते. काम असेल तर इतरांजवळ जायचे. इतर वेळी स्वतःसोबत वेळ देऊन स्वतःमध्ये काय कमी आहे यावर अभ्यास करायचा. अनेक वेळेस आपण लोकांना जास्त महत्त्व देतो आणि हीच आपली सर्वात मोठी चूक असते. कारण गरजेपेक्षा जास्त महत्त्व दिलं तर लोक आपल्या डोक्यावर बसतात. स्वतःचा मानसन्मान ठेवायचा असेल तर लोकांपासून अंतर ठेवा आणि आपण कोणाला किती महत्त्व देतो याची नेहमी काळजी घ्या. महत्त्व द्यायचंच असेल तर भगवंताला द्या, कारण की भगवंत आपल्या प्रिय भक्तांचे साथ कायम देत असतो. विश्वास असल्यास, होय, माझा देवावर पूर्ण विश्वास आहे.
असे टाईप करा आणि हा संदेश कमीत कमी 12 जणांना शेअर करा आणि स्वामींचे आशीर्वाद भरभरून प्राप्त करा. सर्वात प्रथम तुम्ही लोकांचा स्वभाव ओळखायला शिकलं पाहिजे. काही वेळा आपल्याला समोरच्या व्यक्तीचा स्वभाव माहीत नसतो आणि आपण त्याच्या सहज आपले मनमोकळेपणाने वागत असतो. म्हणून याचा समोरचा व्यक्ती काहीतरी चुकीचा अर्थ काढू शकतो. कोणाशीही जवळीक तुम्ही निर्माण करण्याआधी त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखा, त्याच्याशी तसे वागा. एखाद्याने जर आपला अपमान केला तर त्याचा अपमान बदला नेहमी त्याच्यासोबत भांडून नाही, तर त्याच्यापेक्षा जास्त यशस्वी होऊन घ्यायचा असतो. कोणाशीही वाद घालत बसण्यापेक्षा सर्व वेळेवर सोडून द्या. वेळ प्रत्येकावर येते आणि वेळेची त्या व्यक्तीला योग्य ते उत्तर देते. नेहमी तुम्हाला आनंदी राहायचं असेल आणि लोकांनी तुमची किंमत करावी असं वाटत असेल तर एक गोष्ट लक्षात ठेवा. कोण काय करतं, कशासाठी करतं, कोणासाठी करतं याकडे अजिबात लक्ष देऊ नका. जितकं स्वतःला या गोष्टींपासून लांब ठेवता येईल तितकं तुम्ही आनंदी होता. एका छोट्या गावात एक माणूस राहत होता. त्याच्या घराजवळ एक डोंगर होता. तो माणूस रोज त्या डोंगरावर जायचा. थोडा वेळ तिथे बसून परत यायचा. दररोजप्रमाणे यावेळीही तो पहाटे पहाटे डोंगरावर जात होता. पण यावेळी त्याचा धाकटा मुलगा आला आणि मुलाने वडिलांचा हात धरून त्याला डोंगरावर जाण्याचा आग्रह धरला आणि प्रथम वडिलांनी नकार दिला आणि समजावून सांगितले की तिथली वाट खूप लहान आहे आणि चढणावर खूप खडी आहे. पण मुलगा राजी न झाल्याने वडील म्हणाले, ठीक आहे, तू माझ्याबरोबर चल. मग दोघेही एकत्र डोंगर चढायला लागले. तेव्हा वडिलांनी आपल्या मुलाचा हात घट्ट धरला आणि डाव्या बाजूला एक खड्डा होता आणि वाट खूप अवघड होती. दोघेही डोंगराच्या माथ्यावर पोहोचणारच होते की वाटेत एक मोठा दगड येऊन पडला आणि वडील रोज त्या वाटेवर यायचे, त्यामुळे ते त्या मोठ्या दगडापासून वाचले. पण मुलाचे लक्ष दुसरीकडेच होते. तो दगड मुलाच्या गुडघ्यावर पडला. मुलाला दुखापत झाली आहे. मुलाचा आवाज डोंगरात घुमू लागला. त्यामुळे मुलगा जरा घाबरू लागला. मुलगा जोरात ओरडला आणि म्हणाला, तू कोण आहेस? तेव्हा मुलाने त्याचा आवाज ऐकला आणि तो खूप रागावला आणि मोठ्याने म्हणाला, मी तुला सोडणार नाही. मुलाला पुन्हा त्याचा आवाज ऐकू आला आणि तो थोडा घाबरला. त्याने वडिलांचा हात घट्ट पकडला आणि वडिलांना विचारले की हा कोण आहे जो माझी एवढी चेष्टा करतो आणि मला त्रास देतो आहे? हे सर्व पाहून वडील हसत होते. मग वडिलांनी खंदकाकडे पाहिले आणि मोठ्याने ओरडले आणि म्हणाले, माझे तुझ्यावर खूप प्रेम आहे. जो माझी एवढी चेष्टा करत होता आणि मला त्रास देत होता ते पाहून मुलाला आश्चर्य वाटले की माझे वडील म्हणाले की मी तुझ्यावर प्रेम करतो. मुलाला पाहून वडिलांना समजले की मूल काय विचार करत आहे. मग पुन्हा वडील ओरडले आणि म्हणाले की तू खूप चांगला आहेस. यावेळी मुलाने हसून वडिलांना विचारले, काय चालले आहे? मग पटकन मुलाला समजावून सांगितले की हा आवाज इतर कोणाचा नसून तुझाच आहे, जो झाडे आणि पर्वतांशी गुंजत असताना तुला परत ऐकू येत आहे. तुम्ही जे काही बोलाल तेच तुम्हाला ऐकू येईल आणि तुम्ही रागाने काही बोलाल तर तोच आवाज ऐकू येईल. मुलगा आणि वडील डोंगरासारखे असतील आणि मोठ्याने ओरडले, मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. अगदी तसंच आपल्या आयुष्यातही घडतं. ते वाईट होईल, तू काहीही करू शकणार नाहीस. पण जर तुला वाटत असेल की माझे आयुष्य खूप चांगले आहे, मी मला पाहिजे ते करू शकतो, मला पाहिजे ते बनू शकते, मग तुमचं आयुष्य अगदी तसंच होईल. अगदी चांगलं. तुम्हाला हवं ते करू शकाल. तुम्हाला हवं ते बनता येईल. प्रिय स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला आजचा स्वामी संदेश आवडला असेल तर या संदेशाला लाईक आणि कमेंट करा. कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला, पुन्हा भेटूयात एका नवीन स्वामी संदेशासोबत. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा. असेच आपले स्वामी संदेश ऐकत रहा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.